अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। सोबत याल तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं। भाजपला कोणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीयेत, त्यांना फक्त मोदी शहांचंच पूजन करायचंय। हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल। सावरीमध्ये 115 कोटींचं ड्रग्स मिळालंय, अजूनही सावरीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही। सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। बिनविरोध ही सरळ मार्गाने नसल्याचं स्पष्ट। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं एजंट म्हणून काम करतोय। संजय राऊतांचा हल्लाबोल। जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील वक्तव्यावर रितेश देशमुखांचं जोरदार प्रत्युत्तर। नाशकातले 2 माजी महापौर शिवसेनेमध्ये करणार प्रवेश। दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेच्या वाटेवर। मुंबई मनपा निवडणुकीसाठी महायुती ऍक्शन मोडवर। देवेंद्र फडणवीस उदय सामंतांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक। मुंबईमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे फडणवीस सक्रिय होणार। ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर न देता शोभा बच्छावांचं पलायन। डांबर कारखान्यावरील कारवाई दरम्यान वाद। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात। विविध जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांची काढणार समजूत। आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये मेळावे। जगतापांचा पीए आणि बॉडीगार्ड उमेदवारांवर आणतंय दबाव। अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव आणल्याचा ट्विट करत सुषमा अंधारेंनी केला व्हिडिओ। मात्र अंधारेंचा संग्राम जगतापांवर गंभीरही आरोप। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का। नाराज संतोष धुरी थोड्याच वेळात करणार भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज नवी मुंबईमध्ये रोड शो। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन करणार। मुख्यमंत्री आज गृह जिल्ह्यात। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या 3 सभा। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद। राऊत अजित पवारांनी पाटलांना सुनावलं। शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते महापुरुष। CR पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांनी सुनावले खडेबोल। काँग्रेसचा मुंबईकरांसाठी आज जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता। मुंबईकरांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष। भाजपकडून उभ्या असलेल्या नकली आंबेडकरवाद्यांना हाकलून द्या। सुजात आंबेडकरांचा सभेतून समर्थकांना आवाहन। अनेक वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावर ताण। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची प्रांजळपणे कबुली। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील प्रदूषणकारी 233 बांधकामं बंद। महापालिकेकडून 557 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस। खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांवर ओबीसी, एससी आणि एसटी सर्वांचाच हक्क। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। MCAच्या मनमालीला कोर्टाचा चाप। आज निवडणूक नाहीच। महाराष्ट्र संघटनेच्या मतदानाला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 215 लोकल सेवा रद्द। 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। प्रवाशांचा होणार खोळंबा। आज वर्षातली पहिलीच अंगारकी। सिद्धिविनायक मंदिर भल्या पहाटेपासून सजलं, तर पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरही भाविकांच्या रांगा। भाजपची पुन्हा नेहरूंवर टीका। सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केल्याचा लावला आरोप। पंजाबमध्ये आपच्या सरपंचाची भर लग्नामध्ये हत्या। झरमल सिंग यांची गोळ्या झाडून केली हत्या। डोक्यामध्ये गोळ्या झाडून हल्लेखोर फरार। बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्या सत्र सुरूच। हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या। 3 आठवड्यातली 5वी घटना। बांगलादेशात IPLवर बंदी। मुस्तफिजुरला खेळण्यास मज्जाव केल्यानं सामन्यांच्या प्रसारणासही मनाई।